आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुलीला कशी संपदा काय म्हणाले डॉक्टर? बरी आहे आता, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत, बरं वाटतंय। पण आहे कुठे ती? बाहेर आहे। अगं अशी काय तू? ताई थांब, भाऊ मी संपदाला आत आणू शकत नाहीये। म्हणजे काय झालंय? शिवा, ते आधी तू तुझ्या खोलीत जाशील का? कारण त्याशिवाय मी संपदाला घरात आणू शकत नाहीये। काकू काय झालं, असं का बोलतेय तू? ताई डॉक्टरांनी सांगितलंय की शिवा संपदा समोर आल्यामुळे संपदाला रॉकीच्या सगळ्या आठवणी आल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की कदाचित शिवा संपदासाठी ट्रिगर। ताई अगं, शिवा जर संपदा समोर आली ना तर तिला त्याचा खूप त्रास होईल, म्हणजे तिच्यासाठी तिच्या प्रकृतीसाठी ते योग्य नाहीये। काकू असं कसं होईल? माहिती नाही, पण डॉक्टर हेच म्हणालेत। अगं पण संपूर्ण दिवस शिवा तिच्या रूम मध्ये कशी काय बसेल? ताई ते काय मला माहिती नाहीये, पण शिवा संपदा समोर यायला नको, कारण जर ती आली तर संपदाला त्याचा खूप त्रास होईल अगं, आणि त्यांना मी तिचा त्रास नाही बघू शकत। ताई मला तिची खूप जास्त काळजी घ्यायची आहे आता। ठीक आहे, तिला आत घेऊन ये आता। काय बोलताय भाऊ तुम्ही? संपदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि शिवा तू संपदासाठी एवढं करूच शकतेस? कीर्ती जरा शांत होशील का तू? शिवा, मी तुझ्यासमोर हात जोडते, एवढं कर ना माझ्यासाठी। काकू असं हात वगैरे नको जोडू, सगळं आहे बघ, संपदाची काळजी घेणं गरजेचं आहे। मी जाते, मी आले। आले। काकू अगं, आपण हे सगळं आशू, अरे हा संपदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आपल्याला हे करावंच लागेल ना। आणि मी आता शिवाशी बोलले आहे, तिला पण हे मान्य आहे। हं? संपदा घाबरू नको बाळा, आई आहे ना। चल घर आलं आपलं, ये ये ये, ये। संपदा बाळा ये ये बस ये। बस 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 बस। कशीस बाळा? ठीक आहेस ना आता? संपदाला तिच्यामुळेच त्रास होत होता। काकू बरोबर बोलते आई। कीर्ती काय चाललंय तुझं? जरा शांत राहा। डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणालेत की पूर्ण आराम केला पाहिजे हिने, म्हणजे घरातून अजिबात बाहेर नेऊ नका तिला, पण घरात मात्र सगळ्यांबरोबर ठेवा, म्हणजे मिळून मिसळून राहिली तर लवकर बरी होईल। म्हणून ताई मी म्हटलं। उर्मिला, यावर आपण बोलूया नंतर। मी एक बोलू का? म्हणजे कसं आहे, आता तिला सुद्धा भूक लागली असेल तर तुम्ही सगळेच का नाही खाऊन घेत? हा, म्हणजे कसं सगळ्यांबरोबर बसून गोळ्या मेळ्याने खाल्लं का तिला पण बरं वाटेल ना, आणि तुम्हालाही बरं वाटेल। चालेल का? चला आपण सगळेच एकत्र बसू। पण भाऊ, आशू प्लीज जाऊ दे, मी सगळ्यांना वाढायला घेते। अहो नाही ताई, तुम्ही बसा, मी घेते वाढायला, बसा। संपदा बाळा आपण सगळे एकत्र जेवू। चल ये ये बाळा ये।
ये चल चल राजू, ये आशू अरे आशू तू कशाला आला इथे? तू थांबायचं ना. आणि संपदा कशी आहे? बरी आहे का? संपदा ओके, सगळे आहेत तिच्याबरोबर. तू काही खाल्लं नाही आहेस, उपवास सोडला नाही आहेस, म्हणून मी आलोय घेऊन तुझ्यासाठी. आणि मी तुला एकटं पडू देणार नाही. मला माहिती आहे तुला वाईट वाटलं असणार. आशू आता वाईट काय वाटायचं यार? आपल्या संपदासाठी मी एवढं नाही का करू शकत? आणि आता तिने बरं होणं खूप गरजेचं आहे. तिला बरं वाटलंच पाहिजे. होईल ग ती बरी, पण काही झालं तरी मी तुला एकटं पडू देणार नाही. काय झालं? आशू तू मला आत्ता बोललास ना की एकटं नाही पडू देणार. हो, नेहमी साथ देशील माझी. ऑफकोर्स. मग रॉकी बरोबर हे सगळं का झालं हे शोधायला मदत कर ना मला. शिवा हे घे, खाऊन घे आधी. ऐक ना आशू, तुला पटत नाही का मी काय बोलते ते? अगं तू उपाशी आहे शिवा, आधी खाऊन तर घे, मग बरं वाटेल जरा. आशू तुझा नाहीच आहे का विश्वास माझ्यावर? हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. माझ्याकडे आत्ता नाही आहेत पुरावे, पण मला हे माहिती की तो ऍक्सिडेंट नव्हता. अरे बर, मला एक गोष्ट सांग. त्या दिवशी तू बाल्कनीत आलीस, तुला आईने बघितलं, तू पडणार होतीस, तुला आईने वाचवलं. त्यातलं काहीतरी तुला आठवतंय का? बाल्कनीत कशी आलीस त्याचं काय आशू? सांग ना, आठवतंय का? नाही आठवते मला काही. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुला दिंडीत गेल्यानंतर हे सगळं आठवलं? आशू मला पण- नाही माहिती मला का आठवलं. कदाचित त्या वातावरणात सगळं झालं असेल. अरे कदाचित देवाने सगळं समोर आणून ठेवलं असेल माझ्या, पण आठवलं हे महत्वाचं नाहीये का? शिवाय बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला दिंडीत गेल्यानंतर सगळं आठवलं, पण आता परवा घडलेली घटना तुला आठवत नाहीये. आशू काहीतरी माझं म्हणणं आहे ते आठव. हे बघ, ऐक माझं, हा खूप मोठा धक्का होता हे मलाही माहिती. त्यानंतर तू टेन्शन मध्ये होतीस, एकाच गोष्टीचा सतत विचार करत होतीस. आणि अशा परिस्थितीत आपल्याला गोष्टी इमॅजिन होतात. हव्या आशू काय बोलतोस? मी फक्त ही शक्यता आहे. हे बघ शिवा, तू फक्त तुझ्या शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. तुझं लक्ष आपोआप डायव्हर्ट होईल. आणि एकदा लक्ष डायव्हर्ट झालं की सगळे विचार क्लिअर होतील. ट्रस्ट मी.